अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री वडगुले सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते अखिल भारतीय साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, आमच्या सगळ्यांचे प्रिय मित्र आदरणीय मठपती सर, आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष प्रेरणा ठरलेले आणि साहित्य परिषदेचे आमच्या वाशिम जिल्ह्याचे सर्वेसर्वा आणि लहानपणापासून जे सामाजिक कार्यामध्ये आहेत असे आमचे मित्र आशिषजी तांबोळकर, अकोला अर्बनचे व्यवस्थापक आमचे मित्र आदरणीय जहागीरदारजी, या ठिकाणी उपस्थित सर्व प्राचार्य, प्राध्यापक वृंद, प्राध्यापिका आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जेवण झालं का सगळ्यांचं? नाही झालं आहे. आणि आमच्या वेळेस जर असं कोणी आलं, वेळ सांगतात 10ची आणि त्यावेळेस असते कॉलेज, सकाळपासून आलेले आणि असं वाटतं कधी जावं घरी कधी नाही. आणि हे तर त्याचे कार्यक्रम घेऊन राहिले, पण तुमच्या ह्याच्यात तरी लेक्चरर मागं बसले. आमच्या वेळेस तर काही असेच बसायचे, जर काही हल्लं लागली बस खाली. आणि तशी अवस्था तुमची झाली असेल की बाप्पा लवकर उरका, ऊन खूप आहे आणि आम्हाला घरी जाऊन जेवायचं आणि आराम करायचा. कूलरचं बटन दाबलं की झुम बिलकुल झोपले. पण तुम्ही ज्या विषयासाठी या ठिकाणी आलेले आहात तो विषय भगवान रामचंद्रांचा आहे. त्यांचं तप्त जीवन, त्यांनी समाजासाठी केलेला त्याग, त्यांनी केलेलं राज्य, त्यांनी घालून दिलेल्या जीवन पद्धती ह्या इतक्या आपल्याला प्रेरणादायी आहेत की ताई, आपलं हे जे ऊन आहे ना, हे ऊन तसंच गायब होईल जर त्यांचं आपण जीवन चरित्र ऐकलं तर. आणि म्हणून मला कल्पना आहे की तप्त उन्हामध्ये तुम्हाला या ठिकाणी का बसवलं, तर मुद्दाम की तुम्हाला देखील त्या तप्त जीवनाचा अनुभव, वनवासामध्ये गेल्यानंतर काय करावं लागते, फॅन नाही, कूलर नाही, पंखे नाहीत, आणखी काही नाही, आणि तरी देखील भगवान रामचंद्रांनी 14 वर्ष कशी काढली असतील, तर म्हणून त्याचा अनुभूती तुम्हाला द्यावी म्हणून या ठिकाणी आज आपण तप्त उन्हामध्ये हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. तेव्हा मी सुरुवातीला सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, रामायण का ऐकायचं, तर रामायण याच्यासाठी की विवेकानंदाने एक व्याख्या केली शिक्षणाची, जी रामायणातून आपल्याला शिकायची आहे. त्याला म्हणतात मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग प्रोसिजर. हे काय आहे, तर चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माणाची क्रिया आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे. तुम्ही म्हणसाल मनुष्य, आम्ही का माणसं नाही का? मी एकदा एका कार्यक्रमाला चाललो होतो, अखंड भारत दिनाचा कार्यक्रम. वाशिम वरून निघालो, 14 ऑगस्टचा दिवस, पावसाळ्याचे दिवस असतात. रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर मी एसटीत बसलो वाशिमच्या, आणि मानोऱ्याला मला जायचं होतं. आणि निघता निघता काय झालं की पाणी थोडासा रिमझिमच होता. गावाच्या बाहेर आलो आणि जो धोधो धोधो पाऊस सुरू झाला की ज्याचं नाव ते मधात एक धानोरा नावाचं गाव आहे, आणि त्या ठिकाणी तो इतका पाऊस, आणि तिथं एक नाला होता आणि तो नाला चांगला फुगला, आणि फुगल्यानंतर आमची एसटी तिथंच अडकली. आता काय करावं, मागे एक कोण मागे बोलताय का? बोलू नका बेटा, मोबाईल वगैरे असतील तर बंद करा. तर ती एसटी तिथंच थांबली. आता काय करावं, मग आम्ही अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, आणि पाणी म्हणसाल तर धो 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 धो. शेवटी त्या ड्रायव्हर कंडक्टरने आमच्याशी चर्चा केली. म्हणलं गाडी काही पुढे जात नाही बा, तुम्ही एक काम करा, आपण वाशिमला परत जाऊ. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की काही हरकत नाही, आणि आता गाडी आम्ही पलटवली ती त्या ड्रायव्हरने. आता हळूहळू आम्ही वाशिमकडे निघालो. पाणी तर धोधो होता सुरू. कळंबा नावाचं एक गाव आहे आणि तिथं एक नाला आहे, ते चांगला फुगला आणि आमची एसटी तिथंच अडकली. पाणी म्हणसाल तर धो 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 धो. आम्ही जिथं बसलो ती एसटी, महाराष्ट्रातल्या एसट्या आता तरी बऱ्या वाटून राहिल्या मला, पण इतर वेळा बापरे बाप, तिची पाणी गळून राहिलं. मी जिथं बसलो होतो माझ्या अगदी डोक्यावरच टपक टपक पाणी चालू. मी असा सरकलो, माझ्या या बाजूला पाणी. मी असा सरकलो, माझ्या इकडच्या बाजूला. पुढे सरकलो, पाठीवर पाणी. मागे सरकलो तर पोटावर पाणी. म्हणजे सगळीकडे इतकं ओलं चिंब सगळं. सगळ्यांचे डोके कुट्ट झाले, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. आणि अशा स्थितीमध्ये सगळेजण 2-3 तास अडकलेले असल्यामुळे काही जणांचे डोके दुखायला लागले. तितक्यात काय झालं, त्या एसटी मध्ये एक बाई होती, तिच्याजवळ एक लहानसं लेकरू होतं आणि ते क्या क्या करून जोरजोरात बोंबलायला लागला.
आता ते ओरडायला लागलं तर त्याच्या अंगावर, त्या बाईच्या अंगावर सगळेजण ओरडायला लागले, बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखायला लागलं, बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखायला लागलं. आणि मग मी तिच्याजवळ गेलो, माझ्या ओळखीची होती, मी म्हटलं ताई त्याला जरा शांत करा ना, सगळ्यांचे डोके दुखत राहिले. ते म्हटलं सर तिला तहान लागली, तुमच्याजवळ पाणी आहे का? आता मी पाहिलं चाचापुढे माझी थैली, माझ्याजवळ खरंच पाणी नव्हतं. मग मी मागच्यांना विचारलं का तुमच्याजवळ पाणी आहे का? त्यांनी पाहिलं त्याच्याजवळ पाणी नव्हतं. मग त्यानं मागच्याला विचारलं पाणी आहे का, पाणी आहे का, पाणी आहे का? आणि वरतून उत्तर यायला लागलं पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि विचार केला, शेतात पाणी, नाल्यात पाणी, वरतून पाणी, खालून पाणी, जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. आणि प्रत्येक जण म्हणता पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. कारण त्या मुलीला पिण्यायोग्य फिल्टर केलेलं, प्रोसेस केलेलं पाणी नसल्यामुळे सर्वजण म्हणत होते पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. माणसाचं देखील असंच आहे, इथे माणूस, तिथे माणूस, तिथे माणूस, जिकडे पाहावं तिकडे माणूसच माणूस. पण देशाला आवश्यक असणारा, समाजाला आवश्यक असणारा, आमच्या गावाला आवश्यक असणारा माणूसच कुठे नाही. जसं त्या पाण्याला प्रोसिजर करावी लागते, फिल्टर करावं लागते, तसं माणसाला देखील फिल्टर करावं लागते. आणि ती फिल्टर मशीन म्हणजे रामायण आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण होणार आहे. पण माणूस तो होईल, पण चारित्र्य संपन्न. चारित्र्य म्हणजे काय? विवेकानंदांनी व्याख्या केली, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. तुम्ही अंधारात मध्ये कसे वागता त्याला चारित्र्य म्हणतात. तुम्ही तुमचा अनुभव घ्या. समजा तुम्ही रस्त्याने चालले आणि 500ची नोट पडलेली आहे, काय येते तुमच्या मनात? तर कोणतरी पाहू नये, इकडे तिकडे पाहता कोणी आहे का? कोणी जर असेल तर उचलता टाव, तुमची आहे का, तुमची आहे का, तुमची आहे का? आणि कोणी नसेल तर चटकन खिशात घालायचे, किक मारायचे की हूं, याला म्हणतात का चारित्र्य? आणि म्हणून रामायण सांगते मला चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण करायचा आहे. आणि म्हणून रामायणाचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. रामायण कोणी लिहिलं? रामायण लिहिलं वाल्मिकींनी. मूळ रामायण ज्याला म्हणतात वाल्मिकी रामायण. ज्या काळात भगवान रामचंद्र होते त्याच काळात भगवान वाल्मिकी होते. आणि म्हणून वाल्मिकींनी ते जीवन पाहिलं आणि ते त्या ठिकाणी लिहिलं. आणि म्हणून त्यांचं वर्णन करताना कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. म्हणजे त्यांना कोकिळेची भूमिका दिली, कवितांना शाखा दिली आणि एक सुंदर साहित्याचं अशा पद्धतीचं झाड आहे. आणि त्याच्यावर वाल्मिकी नावाचे कोकिळ आहे. किती सुंदर गायन. आपण एखाद्याला गायन करताना गान कोकिळा असा शब्द वापरतो, तसं कोकिळाचं वर्णन वाल्मिकींना केलेलं आहे. आता रामायण काय आहे हे थोडक्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग मी कथा भागाकडे जाणार आहे. रामायण समजा असा एक ग्रंथ आहे, कोणी लिहिला? वाल्मिकींनी लिहिला. त्याचे 7 भाग केलेले आहेत. त्याला कांड शब्द आहे. जसे ऊसाचे कांड असतात की नाही, 1 कांडी 2 कांड असं करतो आपण, तसे त्याचे 7 भाग केलेले आहेत. आणि त्या 7 भागांना जवळजवळ 645 सर्ग म्हणजे अध्याय केलेले आहेत. आणि किती श्लोक आहेत संस्कृतातले? 24,335 श्लोक. आणि त्या संस्कृतातले त्याच्यामध्ये आहेत. असं एक सुंदर रामायण भारतीय संस्कृतीचा तो प्राण आहे. पण रामायण काही कपोलकल्पित कथा आहे का? एखादं महाकाव्य म्हणजे काहीतरी गंमत, असा कोणीतरी नायक उभा केला, नायिका उभी केली, रावण नावाचा खलनायक उभा केला आणि ते केला असं नाही. स्वतः वाल्मिकींनी त्या ठिकाणी युद्धकांडामध्ये लिहिलेलं स्पष्ट की पूजयश्च पठेश्चैव इतिहासम पुरातनम. रामायण हा इतिहास आहे. आणि म्हणून आपण त्याला अत्यंत आर्त भावनेने घेतो आणि म्हणतो रामराज्य निर्माण झालं पाहिजे. त्याचं कारण आहे की रामायण हा इतिहास आहे. इतिहास कशावरून आहे तर तुम्ही जर विचार केला तर रामायणामध्ये जे जे निरनिराळे ठिकाणं आलेले आहेत, निरनिराळ्या नद्या आलेल्या आहेत, निरनिराळे पर्वत आलेले आहेत, ते सगळे पर्वत नद्या आजही आहे. उदाहरणार्थ तमसा नदी आजही आहे, त्रिवेणी संगमाची नदी आजही आहे, जे पंचवटीचा गोदा काठ आजही आहे. अशा निरनिराळ्या नद्या, सेंदकी नावाची नदी आहे, ह्या सगळ्या नद्या त्याच्यामध्ये रामायणात ज्या उल्लेखित आहेत त्या आत्ता पण आहे. निरनिराळे पर्वत, महेंद्र नावाचा पर्वत आहे, मलय नावाचा पर्वत आहे, सह्य नावाचा पर्वत आहे, हिमालय नावाचा पर्वत आहे, किष्किंधा नगरी जी आहे जी ऋषमुख पर्वताच्या जवळ आहे तो ऋषमुख नावाचा पर्वत आहे. इतकंच नाही, जे श्रीलंकेमध्ये पर्वत आहे ते देखील सुरेलाचल अशा नावाचा तो पर्वत आहे, तो देखील आहे. आणि म्हणून रामायणामध्ये दिलेले पर्वत देखील त्या ठिकाणी आहे. बरं, गावं
हे ठीक आहे, बाकीचं अयोध्या नावाची नगरी आजही आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण पंचवटी म्हणतो नाशिक, ते पण आज आहे. किष्किंधा नावाची नगरी आज आहे. म्हणजे अशा सगळ्या, श्रीलंकाही आहे आज. म्हणजे जे जे रामायणामध्ये लिहिलेलं आहे ते आताही आहे. आता त्याच्यातून प्रेरणा तुम्हाला काय घ्यायची आहे? तुम्हाला त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे. हे खरंच आहे की नाही, थोडी पंडा बुद्धी जागृत केली पाहिजे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की जे म्हणतात रामायण ही कपोल कल्पित कथा आहे, तर ही सगळी उदाहरणं, आणि स्वतः वाल्मिकींनी सांगितलं इतिहासम पुरातनम, हा इतिहास आहे आमचा भारताचा, आणि म्हणून त्याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पण राम कोणी देव आहेत का? देव आपण म्हणतो, पण स्वतः रामचंद्रांनी वाल्मिकी रामायणामध्ये त्यांनी सांगितलं आत्मानम मानुषम म्हणणे, आणि मी माणूसच आहे असं ते स्वतः म्हणतात. आणि मनुष्य रूपामध्ये ज्या ज्या मनुष्याला कृती असतील, रामाने वनवास भोगला, रामांनी जन्म घेतला, रामांचं लहानपण आहे, रामांना त्रास झाला दिला लोकांनी, तो देखील आहे. सगळं जे आपल्या जीवनामध्ये संवेदना आहेत त्या सगळ्या संवेदना, म्हणून त्यांनी म्हटलं आत्मानम मानुषम म्हणणे, मी मनुष्यच आहे. परंतु अगस्ती महामुनींनी म्हटलं, तुला सांगतो चष्मेवाला, अगस्ती महामुनींनी म्हटलं नाही, रामस्तु भगवान स्वयं, राम हे भगवान आहेत. आपण म्हणायचं भगवान आहेत, ते स्वतः म्हणत नाही. आणि म्हणून आपण भगवंत का म्हणायचं? कारण त्यांनी असामान्य काम केलं. जे श्रीरामाच्या जीवनामध्ये आलं ते छत्रपती शिवरायांच्या जन्मामध्ये आहे. आणि छत्रपतींनी रामाचाच आदर्श घेतलेला आहे. ओघाओघाने आलं तर मी तुम्हाला ते सगळं त्या त्या ठिकाणी सांगेन. आणि म्हणून रामायण हा इतिहास आहे. आता रामायणाची सुरुवात किती गोड आहे, आपल्या सगळ्यांना प्रेरणा घेण्यासाठी आहे. इतर ग्रंथ जे आहेत, समजा ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे ओम नमोजी आद्या, म्हणजे नमोजी कोणाला तरी नमन केलेलं आहे. परंतु रामायणाची सुरुवात अनन्यसाधारण आहे. त्यांनी काय केलं, नारदांचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलं? रामायणाची सुरुवातच अशी आहे. काय झालं, एकदा वाल्मिकी महामुनी, त्यांच्यासोबत त्यांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे भरद्वाज. ते जंगलातून चालले, तमसा नदीचा परिसर आहे, ती आजही नदी आहे. तिथून ते चालले असताना त्यांच्या असं लक्षात आलं की समोरून नारद महामुनी येऊन राहिलेले आहेत. नारद कोण आहे? आत्ताचे जे पत्रकार आहेत ते त्या काळातले पत्रकार, सर्वत्र संचार, सर्वत्र न्यूज ते त्या ठिकाणी घ्यायचे आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी द्यायचे. त्यावेळेस काही न्यूज पेपर नव्हते. मनुष्यच सांगायचं गाव इथे असं झालं, तुम्हाला माहिती आहे का, तिथे असं झालं. तसे नारद महर्षी इकडून चाललेले आहेत आणि पाहिल्याबरोबर वाल्मिकींना लक्षात आलं का, अरे बापरे, नारद महाशय या ठिकाणी आलेले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. असा नमस्कार आपल्या सगळ्यांनी एकमेकांना करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्याचं तोंड तिकडे, माझं तोंड इकडं. रोज एका वर्गात आहे पण परिचयच नाही, कोण आहे हो माहीतच नाही. एखाद्याला विचार, काय तुमचे प्राचार्य कोण आहेत किंवा तुमचे प्राध्यापक कोण आहे, आम्हाला माहित नाही बा, ते आहेत असे असे. असं न परिचय करणे हे रामायणातून पहिल्यांदा शिकलं पाहिजे. एकमेकांशी जर परिचय झाला तर बाप रखुमा देवी बरू जीवीचा जिवाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माये. आता मला सरांशी खूप चर्चा झाली, तुमच्या प्राचार्य सरांशी. अनेक ठिकाणी ते गेले आणि सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे आहेत, कारण त्यांनी त्या पद्धतीने नमस्कार चमत्कार ज्याला म्हणतात तसं या वाल्मिकींचा आणि नारदांचा नमस्कार चमत्कार झाला. नारदाचं वर्णन केलेलं आहे, तपस्वाध्याय निरतम, असं शब्द त्यांना. तपस्वाध्याय म्हणजे अभ्यास. नारद कोण आहेत? प्रकांड पंडित आहेत, पण ते नुसते थांबले नाही, ते अभ्यास करायचे. तुम्हाला काय घ्यायचं आहे की मला आला, आता मी झालो बीए हुए, नोकर बने, पेन्शन ली और मर गए, असं जगायचं का आपल्याला? तुम्ही नोकरीला जरी असले तरी शिक्षण घेत राहायचं. आता तर खूप सवलती आलेल्या आहेत. तर ते कोणाकडून शिकायचं? रामायणाकडून आणि नारदाकडून. त्यांनी म्हटलं तपस्वाध्याय निरतम, असा शब्द आहे. तपस्वी वाग विधांवरम, म्हणजे ते तप तर करत होते, परंतु तुम्हाला बोलण्यामध्ये देखील चतुर व्हायला पाहिजे. तुम्ही जेवढे चांगले बोलाल तेवढं तुमचं त्या ठिकाणचं जे काय तुमचं नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. त्याला म्हणतात ये हृदयीचे ते हृदयी घातले. तुम्ही सगळे हुशार आहात, पण तुम्हाला समजावूनच सांगता येत नाही. अशाने चालेल का? नाही. तर तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. खूप ज्ञानी आहे पण संक्रमण होत नाही. म्हणून आताचा दुनिया कशी आहे? संक्रमण व्हावं लागणार आहे. आणि म्हणून म्हणतात बोलणाराचे चुरमुऱ्याचे लाडू खपतात आणि न बोलणाऱ्याचे मोतीचूर लाडू जरी असतील तर ते खपत नाही. तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर रामायणाने सांगितलं तपस्वाध्याय निरतम, आणि तपस्वी वाग विधांवरम, तुम्हाला बोलता देखील आलं पाहिजे. रामायणाकडून आपल्याला हे शिकावं लागणार आहे.
आता त्या ठिकाणी रामाचे आणखी गुण सांगितलेले आहे. आता हे दोघं जण भेटल्यानंतर आता वाल्मिकी महर्षींनी नारदांना प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नामध्येच तुम्हाला काय काय बनायचं आहे. अगदी वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीचा पहिला मी तुम्हाला श्लोक सांगितला, तपस्वाध्याय. लागली दुसरा श्लोक आहे. आता वाल्मिकी महर्षी आणि नारदांना विचारून राहिलेले. काय विचारलं त्यांनी? कोणवस्मिन सांप्रत लोके, म्हणजे हे गुरु आता या युगामध्ये कोण आहे? गुणवान कश्च वीर्यवान. हे शब्द लक्षात घ्या. गुणवान वीर्यवान असे दोन शब्द आलेले आहेत. धर्मज्ञश्च कृतज्ञश्च आणि सत्यव्रतो दृढव्रताः. आता ह्या सगळे गुण रामामध्ये आहेत आणि म्हणून त्यांनी विचारलं की कोण आहे वा असा जो त्या ठिकाणी गुणवान आहे, वीर्यवान आहे, सर्वज्ञ आहे, सुज्ञ आहे, कृतज्ञ आहे, सत्यव्रती आहे आणि दृढव्रती आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने चालावं लागणार आहे. साधा एखादा माणूस, म्हणजे आता राजकारण म्हणून एक उदाहरण घेऊ आपण. मोदींचं काय होते? ते अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये, परंतु सत्यवान, गुणवान, दृढव्रती, सत्यव्रती या काही गुणांच्या भरोशावर केवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले. तुम्ही आता साध्या मंगरूळ सारख्या शहरामध्ये मोठं होऊ शकतो. असो, रामाचे आणखी काय गुण घ्यायचे? भगवान रामचंद्रांनी युद्ध जिंकलं, रावणाला परास्त केलं आणि परास्त केल्यानंतर कुठे केलं हे सगळं युद्ध? श्रीलंकेला. तिथे रावण महापराक्रमी आहे, त्याला मारून टाकलं. लंका कशी आहे? सोन्याची लंका आहे, स्वर्णमयी लंका. आणि मग आता तिथे जिंकल्यानंतर, रावण मारल्यानंतर, हा सगळा 14 वर्षाचा त्रास झाल्यानंतर काही लोकांना असं वाटलं भगवान रामचंद्रा आता कशाला जायचं अयोध्येला? सोन्याची लंका आहे, इथं तर एवढं मोठं वैभव आहे, आपल्याला ऐशो आरामात या ठिकाणी राहता येईल. आणि म्हणून लक्ष्मणासकट काही लोकांनी सहज इच्छा व्यक्त केली, आपण इथंच राहून आता कशाला जायचं अयोध्येला? तेव्हा आता रामाने शब्द वापरला, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचत जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. त्यांनी सांगितलं बाबा, आई आणि आपली जन्मभूमी हे आपल्याला स्वर्गापेक्षाही मोठे आहे. आपण काय घ्यायचं त्याच्यातून? राम तिथे थांबले नाही. एवढं वैभव असून आम्ही शिकतो, मोठे होतो. शिकतो कुठे? भारतामध्ये. आणि जातो कुठे? विदेशामध्ये. तिथलं नागरिकत्व घेण्याची धडपड, तिथले ऐहिक मटेरियल प्रॉस्पॅरिटी ती आपल्याला मिळावी आणि तिथे ऐशो आरामात जगायचं. अशा पद्धतीने लोक विदेशात जातात. विदेशात जाण्याला विरोध नाही, पण आपली नाळ ही भारताशी जुळली पाहिजे. ती न जुळवता आपली धडपड, मला अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं, मला चीनचं नागरिकत्व मिळावं, मला जपानचं नागरिकत्व मिळावं आणि मी त्याच ठिकाणी राहावं. शिकले कुठे? भारतात. आई वडील कुठे आहेत? भारतात. आणि आपण कुठे प्रयत्न करून राहिलो? तिथे. म्हणून रामाकडून काय शिकायचं? त्यांनी सांगितलं बाबा, जननी म्हणजे आमचे आई वडील इथे आहेत. कित्येकदा अंत्यसंस्काराला मुलं येऊ शकत नाहीत, फोन करतात उरकून टाका, आम्ही 13वी 14वीला येऊ. ही जी मानसिकता का तयार झाली? ही आपल्यावर संस्कार नाहीत. रामायण आपण ऐकलं नाही. रामाने सोन्याच्या लंकेत राहिले नाही. त्यांनी सांगितलं बाबा, माझी आई जननी आणि जन्मभूमी म्हणजे अयोध्या ही मला स्वर्गापेक्षाही सुंदर आहे, मी या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून रामचंद्र प्रभू अयोध्येला आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना रामायणातून काय घ्यायचं? तर रामायणातून हे आपल्याला घ्यायचं आहे. आणखीन एक सगळ्यात सुंदर उदाहरण जगामध्ये दिलं जाते. लोक म्हणतात स्त्री दाक्षिण्य, स्त्री दाक्षिण्य, भारतामध्ये स्त्रियांना काही मान नाही, असा आपण बहुतेक वेळा असा अपप्रचार अनेक लोक करत असतात. आपल्याकडे ते नाहीये. आपल्याकडे स्त्री ही त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. म्हणून आपण देवाचे नाव घेताना देखील अग्रक्रमाने घेतो. लक्ष्मी नारायण, उमा महेश्वर, वाणी हिरण्यगर्भ, असं आपण त्या ठिकाणी मुद्दाम लक्ष्मीचं नाव आधी घेतो, म्हणजे स्त्रीचं नाव आधी घेतो. स्त्रीला किती आपण परमपूजनीय मानतो, किती तिला सन्मान देतो. काय झालं? रामचंद्र प्रभूंची आता सीतामाईंना पळवून दिलं. मग आता सीतामाईंना शोधण्यासाठी राम आणि लक्ष्मण निघालेले आहेत. आणि निघत असताना वाटेत त्यांनी खूप राक्षसांना देखील परास्त केलेला आहे. अनेकांशी त्यांच्या भेटी झालेल्या आहे. आणि भारताचा तो इतिहास, म्हणून मी म्हटलं इतिहास का? कारण ते सगळं वर्णन आहे कशा पद्धतीने गेले. ते आले किष्किंधा नावाच्या नगरी जवळ. ती आहे कोणाची नगरी? सुग्रीव राजाची नगरी आहे. परंतु सुग्रीवाला वालीनी आणि थोडंसं हकलून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही मतभेद झाल्यामुळे. तर तो ऋषमुख नावाच्या पर्वतावर सुग्रीव बसलेले आहे. आता राम आल्यानंतर दुरूनच सुग्रीवानी पाहिलं का बापरे, कोणीतरी मायावी लोक दिसून राहिले.
आणि माझा भाऊ देखील मायावी आहे, तो मला मारण्यासाठी हे कोणी आले असतील, म्हणून हनुमंतरायांना तिथे पाठवलेले आहे. पहिली भेट हनुमंतरायाची. आणि त्यांना मग समोर घेऊन आले. घेऊन आल्यानंतर भगवान रामचंद्रांनी सगळी हकीकत सांगितली की बाबा असं असं झालं, मग आता काय करावं. मग त्यांनी सांगितलं की अहो असं झालं का, दागिने वरतून जेव्हा रावण नेत होता तेव्हा काही दागिने या ठिकाणी पडलेले आहेत. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हटले की आणा लवकर ती पुरचुंडी. आणली आणि ते गाठोडं खोललं. रामचंद्र प्रभूंनी सगळे दागिने पाहिले आणि त्यांच्या लक्षात आलं हे सीतेचे आहेत. परंतु आता तुम्ही म्हणता सेकंड ओपिनियन आपण निरनिराळ्या ठिकाणी घेत असतो, तर ते ओपिनियन घेण्यासाठी त्यांनी लक्ष्मणाला म्हटलं की लक्ष्मणा जरा पहा बरं हे आपल्या सीतामाईचेच दागिने आहेत का. आणि त्या लक्ष्मणाने एक एक दागिना पाहिला आणि आश्चर्य व्यक्त करायला त्याच्या काही लक्षातच येईना. तिचे श्लोक आहे फार सुंदर. जगामध्ये कोणाला सांगा की स्त्रियांच्या संदर्भात भारतीय संस्कृतीत काय स्थान आहे, भारतीय संस्कृतीची जीवनमूल्य काय आहे, लोकांच्या तोंडावर फेका आहे उदाहरण. जगामध्ये जे जे सांगत असतील त्यांना सांगा ही आहे आमची भारतीय संस्कृती. लक्ष्मणाने त्या ठिकाणी उच्चार केला की नाहम जानामि नुपुरे नाहम जानामि कुंडले, म्हणजे गळ्यातलं काही वस्तू असतील, बाजूबंद असतील, काही कुंडला असतील हे मला माहित नाही गड्या, परंतु त्या ठिकाणी नुपुरे तू अभिजानामि नित्यम पादाभिवंदनम, म्हणजे त्या ठिकाणी नुपुरे म्हणजे पायामधले तोडे हे मला माहिती आहेत, हे सीतामाईची आहे. त्याचं कारण आहे की लक्ष्मणरायांनी आयुष्यभर सीतेला पूर्ण पाहिलेलं नाही, इतका स्त्रियांच्या विषयी त्या ठिकाणी आदरभाव आपल्यामध्ये होता. आणि तो आदरभाव दाखवत असताना त्यांनी कुंडल पाहिले, म्हटले बा मला नाही ओळखू येत, गळ्यातलं पाहिलं नाही ओळखू येत, हातातले बाजूबंद पाहिले नाही ओळखू येत, पण पटकन पाहिलं पायामधली नुपुरे जे ज्याला तोरड्या म्हणतात, त्या तोरड्या पाहिल्यावर ते मला ह्या सीतामाईच्या आहेत, कारण मी रोज सकाळ आणि संध्याकाळ सीतामाईंचं चरणाचं वंदन करतो, त्यांना साष्टांग नमस्कार घालतो. ही जी वृत्ती आहे हे सगळ्यात जोरदार उदाहरण आहे जे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे की इथे स्त्रियांना कुठेही त्रास नाही, बाकीच्या ठिकाणी सर्व आहे. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विश्वामित्र महामुनी राम 14 वर्षाचे असताना त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी दशरथ राजाला विनंती केली आणि सांगितलं की बा एक काम करा, मला राक्षसांचा खूप त्रास आहे आणि तो त्रास या ठिकाणी होऊ नये म्हणून तुम्ही एक काम करा, रामाला माझ्यासोबत द्या, कारण तो पराक्रमी पुरुष आहे. तेव्हा आता दशरथाला थोडंसं दुःख वाटलं की बापरे लहान लेकरू आहे, मी येतो युद्धाला. त्यांनी सांगितलं की नाही नाही, आता म्हाताऱ्यांनी काम नाही करायचं, तरुणांच्या हातात देश द्यायचा आहे असं त्यांनी म्हटलं. आणि आता रामचंद्र प्रभूंना घेऊन निघाले. त्यांनी ताटका मारली, अनेक राक्षसांना मारलं. पण हे होत असताना विश्वामित्रांनी 2 विद्या त्यांना दिल्या. त्याचं नाव आहे बलाविद्या आणि अतिबलाविद्या. आता या बलाविद्येने काय होतं, रामरायांना युद्ध करत असताना किंवा कामात खूप असेल तर भूक लागायची नाही, ऊर्जा कमी व्हायची नाही, अशी विद्या आजही आहेत लोक त्याच्यामध्ये. एक दादाजी गुरु आहेत, फक्त नर्मदेच्या पाण्यावर राहतात कैक वर्षापासून, तरी टकाटक आहे बलाविद्या. आणि अतिबला म्हणजे त्या ठिकाणी नाही झोपलं तरी चालते 2-4 दिवस तरी देखील ऊर्जा कायम, अशा पद्धतीचं ते वर्णन त्या ठिकाणी. ह्या 2 विद्या त्यांना दिलेल्या आहेत. पण त्या दिलेल्या असूनही त्या ठिकाणी रामाने उपयोग घेतला नाही. आपल्याला एसटीचं अर्ध तिकीट भेटलं की असं वाटतं कुठं जाऊन काय नाही, फुल तिकीट भेटलं तर लागली रोजच प्रवास आपण करतो. एवढी मोठी विद्या भेटूनही त्यांना त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्यांनी अजिबात घेतलेला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता काही लोक उठून चालले, तुम्हाला बोर झालं का, ऐकायचं नाही का, रामाचं चरित्र ऐकायचं ना, हा ठीक आहे. तर आणखी एक सांगतो तुम्हाला, कुटुंब व्यवस्था हा भारताचा प्राण आहे. इतर ठिकाणी कुटुंब व्यवस्था नाहीत. वेडिंग अॅनिव्हर्सरी आपण साजरी करतो, ती आपली आहे काय, आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे 7 जन्माच्या गाठी, हाच नवरा मला 7 जन्म मिळू दे. त्यांच्या इकडे तसं नाही आहे. त्यांच्याकडे लग्न झालं, वर्षभर टिकलं, त्यांना आनंद होता, वर्षभर टिकलं, चला 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 चला, लागली लोकांना बोलवतात, वर्षभर टिकलं वेडिंग अॅनिव्हर्सरी, 2 वर्ष टिकलं वेडिंग अॅनिव्हर्सरी. आपल्या इकडे तसं नाहीये, 7 जन्माच्या गाठी. पण ते आपल्या घरात आलं आता, आणि तसंच आपण वागतो. रामाच्या कुटुंबाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. रामाचं जर तुम्ही सगळं पाहिला तर पती आणि पत्नीचं नातं, पिता आणि पुत्राचं नातं, पुत्र आणि आईचं नातं, भावा भावाचं नातं, जावा जावाचं नातं, इतकं सुंदर नातं आहे. भगवान रामचंद्रांना वनवास झाला, आता ते निघाले, निघताना सीतामाईच्या कक्षामध्ये गेले.
आणि सांगितलं सीतामाईंना की बाई आता मी जाणार आहे वनवासात, तू एक काम कर, माझ्या सगळ्या आईंची, दशरथ राजांची, भरताची, लक्ष्मणाची, या सगळ्यांची सोय घे, आता तूच त्यांची आई आहे आणि ते बनूनच तुला या ठिकाणी काम करायचं आहे, असं ते त्या ठिकाणी म्हणत असताना सीतामाईंनी उत्तर सुंदर दिलं. गदी माळगुणकरांनी लिहिलेलं आहे, निरोप कसला घेता नाता, जेथे राघव तेथे सीता. पती आणि पत्नीचं नातं किती आहे, वनवास त्यांना नव्हता पण त्यांनी वनवासासारख्या राहिल्या. आणि स्त्री आणि पुरुष सोबत असू नये, राम आणि सीता सोबत असू नये, 14 वर्षपर्यंत ब्रह्मचर्य त्यांनी धारण केलेलं आहे. पण यांचं तर जाऊ द्या, लक्ष्मणाचं तर काहीच काम नव्हतं, पण आपल्या भावाच्या प्रेमासाठी त्याला त्या ठिकाणी आणि त्रास होऊ नये म्हणून त्याच्या रक्षणासाठी लक्ष्मण राजे निघाले. आता त्यांची पत्नी सगळ्यांना माहिती आहे, तर ती त्या ठिकाणी आहे, परंतु तिने म्हटलं की नाही नाही नाही, तुम्ही जर जात असाल तर तुम्ही खुशाल जा, काही हरकत नाही, मी पण या ठिकाणी ब्रह्मचर्य बनूनच आता राहणार आहे, पण मी व्रतस्थ त्या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही कंदमुळं खाणार तर मी देखील त्या ठिकाणी कंदमुळं खाणार आहे. ती उर्मिला नावाची त्याची पत्नी ती त्या ठिकाणी तशा पद्धतीने राहिली. बरं, हे तर पती पत्नी होते. भाऊ भगवान भरत राजे, त्यांना राज्यावर बसायचा तर संधी होती. आत्ताचे जर लोक असतील तर बसले असते आणि रामाला तिकडेच घातलं असतं. यांनी ते केलं नाही. त्यांनी सांगितलं की नाही नाही, मी जर राज्यावर बसू शकत नसेल, माझा भाऊ जर वनवासामध्ये जाणार असेल, तर भरताने काय केलं माहितीये का तुम्हाला, नंदीग्राम मध्ये एक सिंहासन मांडलं, तिथे पादुका ठेवल्या भगवान रामचंद्राच्या, आणि पादुका म्हणजेच रामचंद्र, आणि मी सेवक म्हणून फक्त काम करेन. असं होऊ शकते का या राज्यात? इथे तर आत्ता पती आणि पत्नी एकमेकाच्या विरोधात लोकसभेला लढलेले आहेत, भाऊ भाऊ लढलेले आहेत, पिता पुत्र लढलेले आहेत, परंतु इथे किती सुंदर कुटुंब पद्धती आहे. लक्ष्मण जेव्हा आईच्या भेटीला गेला सुमित्रेच्या आणि सांगितलं की मी दादासोबत जातो, आपली आई असती तर म्हटली असती तुला काय करायचं आहे, त्याचा सावत्र भाऊ आहे, काही गरज नाही जायची, थांब इथे, कशाला त्रासात जातं. तिने तसं नाही म्हटलं. तिने सांगितलं की बाबा तू त्या ठिकाणी आहे, रामम दशरथम विद्धीम असा शब्द वापरलेला आहे. विद्धीम जनकात्मजः, म्हणजे तो जे रामचंद्र भगवान आहे ते तुझे आता दशरथाच्या स्थानी आहे, त्यांची तशी सेवा कर. सीतामाई तुला आणि माझ्या स्थानी आहे, त्यांची सेवा कर. किती सुंदर आहे असं कुटुंब त्या ठिकाणी. आणखीन एक सगळ्यात मोठं आश्चर्य, भगवान रामचंद्र वनवासाला गेले आणि परत आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सगळी मोठीच माणसं स्वागताला आहे. मग त्यांनी विचारलं की का लहान लहान लेकरं कोणी दिसत नाहीत, काही तरुण कोणी दिसत नाहीत. तेव्हा त्या ठिकाणचं उत्तर दिलं त्यांनी की तुम्ही वनवासामध्ये व्रतस्थ बनून आहात, ब्रह्मचर्य बनून आहात, कंदमुळं खात आहात, तेव्हा या प्रजेनी देखील तसंच ठरलेलं आहे की माझा राजा जर अशा पद्धतीने ब्रह्मचर्यामध्ये आहे आणि कंदमुळं खात आहे, आम्ही देखील संसार करणार नाही. अयोध्येच्या प्रत्येक माणसाने ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. त्या ठिकाणी एकही माणूस 14 वर्षपर्यंत जन्माला आला नाही. एवढी श्रद्धा देशाप्रती, राज्याच्या प्रमुखाप्रती आपली असते का? तर ती नसते. रामायणातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे. त्यानंतर हा जो रामसेतू आहे की नाही, हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तो रामसेतू कसा बांधला याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलं की मोठे मोठे हस्ती मात्रात पाषाण हा असा शब्द वापरला, हत्ती एवढाले पाषाण त्यांनी आणलेले आहे. कशाने आणले? त्या काळात लाकडाची अशी चाकाची यंत्र त्यांनी बनवली आणि ती त्या ठिकाणी नेलेली आहे. त्या ठिकाणचे तरुण वृद्धी म्हटलेले म्हणजे जे वृक्ष आहेत ते त्या ठिकाणी आणले. आणि नल नावाचा त्यांचा स्थापत्य शास्त्रज्ञ होता, म्हणजे इंजिनियर होता, त्यांनी ते केलेलं. आता लोकांना बनवता येऊन नाही राहिलं. कशा पद्धतीने करावं याचा अभ्यास करून संभाजी राजांनी एका नलदुर्गावर प्रयत्न केला होता. ते सुरुवातही काम झालं, परंतु त्यांना अचानक युद्धाला जायचं काम पडलं, त्यामुळे तो पूल काही बनला नाही. हा राम सेतू हा वैज्ञानिक उदाहरणे लक्षात घ्या, हा काही गमतीने बनवला नाही. वाल्मिकी रामायणामध्ये राम लिहिलं, गोटे तरंगले, काही तरंगणारे गोटे होते तिथे, ते आजही आहे, पण तो राम लिहिलं वगैरे हे काही नव्हतं. वाल्मिकी रामायणाने स्पष्ट सांगितलं. हा जो नल नावाचा आहे तो इंजिनियर होता आणि त्यांनी स्थापत्य शास्त्रावर त्याचं प्रकांड असं ज्ञान होतं, त्यांनी तो सेतू बनवलेला. आपण काय शिकलं पाहिजे? जर त्या संकटाच्या काळात ती मंडळी जर अशा पद्धतीने करत होती तर आता आपल्याला अनेक संशोधन करावी लागणार आहेत, ते आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र आहे, विमानाचा उल्लेख आहे. पुष्पक नावाचं विमान, ते विमान म्हणजे विज्ञान होतं त्यावेळेस. इतकंच नाही तर निरनिराळ्या औषधी
मरणप्राय पडलेला लक्ष्मण संजीवनी नावाच्या आयुर्वेदाच्या औषधीने जिवंत राहिला. आता अनेक डॉक्टर खूप हुशार असतात आणि मरणासन्न लोकांना जिवंत करतात. तर ते कशावरून? तर त्यांनी देखील आयुर्वेदाचा अभ्यास करत करत ते प्रगत शास्त्र आता ॲलोपॅथी पर्यंत आलेलं आहे. रामायणामध्ये ह्या देखील गोष्टी आहेत. औषधी शास्त्र आहे, त्यानंतर वास्तुशास्त्र, कशा पद्धतीने घरं बनवायचे आहेत. सर्वतोभद्र नावाचं घर आहे, त्याच्यानंतर स्वस्तिक नावाचं घर आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी उल्लेख आहे, त्याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. घरामध्ये प्रसन्न कसं वाटते. आता हे जे 10-10 फुटावर केले की नाही आपण, हे आपली अडचण आहे. तुम्ही जुन्या काळचे सर्किट हाऊस पहा, 20 फुटावर असायचे. जेवढं घर उंच, जेवढा प्रासाद विस्तारित, तेवढे मन देखील विस्तारित होतात. आणि जेवढे घर छोटे, तुम्ही पहा, प्रयोग करून पहा, ज्या छोट्या घरात राहणाऱ्यांचे विचार देखील छोटे असतात. आणि म्हणून एखादा तरी हॉल मोठा असावा ज्याच्यामध्ये आपलं मन विस्तारित होईल. हे मानसशास्त्र आहे, त्याचा देखील विचार याच्यामध्ये आलेला आहे. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काही गोष्टी आणखी तुम्हाला सांगितल्या पाहिजे की रामायण आपल्याला गंमत का वाटते. रावणाला 10 तोंड होती. रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणात कुठेही उल्लेख नाही रावणाला 10 तोंड होती. हे आपण लक्षात घ्यायचं. वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही ही कथा नाही. दृष्टांत म्हणून काही ठिकाणी सांगण्याच्या यांनी काहीतरी प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट व्हावी म्हणून सांगायला ठीक आहे, परंतु तो काही खरं गोष्ट याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख नाही. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला, सीता स्वयंवर नावाचा प्रकारच झाला नाही. लोक फार रंगवून सांगतात की रावण आला, त्याच्या अंगावर पडलं, मग नंतर त्याला उचललं. असं काही झालेलं नाही. हा उचललेला सगळ्यांनी आहे. उत्सुकता म्हणून लोक वेगवेगळ्या वेळेस गेलेले आहेत. तसे राम एकदा गेले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला ते पाहायचं आहे, त्यांनी ते उचललं. अशी ती कथा आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून आपण आता हनुमंताची शेपूट, आणि ती खूप लांबत होती. आपण म्हणतो एखाद्याची गोष्ट लांबली, माझी होत नाही हनुमंताची शेपूट, तर असं म्हणतो अरे बाबा काय शेपूट लांबवलं या ना. तर अशी शेपूट कधी लांबलेली नाही. अशा अनेक कथा रामायणातून आपल्याला घेता येतील. पण मला तुमची ही मानसिकता माहिती आहे की बाबा बंद करा आता कसा उठून. काही लोक तर न भीता न घाबरता गेले पण उठून. तर असं होऊ नये म्हणून आता विषय मला आटोपता घेतला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, रामायण हा आमच्या देशाचा प्राण आहे. रामायण ही आमची संस्कृती आहे. रामायणामध्ये केवळ काही थोतांड नाही, तर रामायणामध्ये या ठिकाणी विज्ञान आहे, रामायणामध्ये शास्त्र आहे, रामायणामध्ये गायन देखील आहे. रामायणाची सुरुवातच लव आणि कुश यांनी गायन केलेलं आहे. आणि स्वये श्री रामप्रभू ऐकती आणि कुशलवर रामायण गाती असं जे म्हटलेलं आहे ते देखील या ठिकाणी आहे. विज्ञान आहे, शास्त्र आहे, संगीत आहे, आणि त्याचा आपण अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे. आणखी काय घ्यायचं रामायणातून? एक शेवटची कथा सांगणार आहे आणि या ठिकाणी थांबणार आहे. आपण जीवन जगतो, परंतु आपण जगतो म्हणजे जन्मला पासून मरेपर्यंत जेवढा व्यवहार आहे मेल्यानंतर सोबत येणार आहे का? नाही. आपण इथे किती हाफाफ केली आणि अनैतिकतेने पैसा कमवला तरी तो पुढे येणार नाही. आणि म्हणून रामायण सांगते की बाबा धर्माने चला, सत्याने वागा, आणि ते वागत वागत जीवन जगले तर आपल्या भारतीय संस्कृतीने मृत्यूनंतर मोक्ष ही कल्पना केलेली आहे. आणि त्या मोक्षासाठी जे जे वागावं लागेल, जसं जसं चांगलं वागावं लागेल, मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून धर्माने वागावं लागेल, ते सगळं वागणं, चांगलं वागणं, सत्य बोलणं, खोटं न बोलणं, त्याच्यानंतर लक्ष्मीम अनपगामिनीम वाममार्गाने पैसा न कमावणे, या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपला देश तर चांगला राहील, आपण देखील चांगले राहू. पण आपण एक दिवस मरणार आहोत. रामायणाने सांगितलं मरणम प्रकृती ही रघुवंशामध्ये आलेलं आहे. तर ती मरण ही प्रकृती आपण सगळेजण विसरतो. आपण मरणारच नाही अशी सगळ्यांना गॅरंटी आहे, आणि आपण त्याच पद्धतीने वागतो, चुकीचं वागतो, आणि मग नंतर त्रास भोगतो. काही लोकांना याची देही याची डोळा असाच त्रास होतो, जिवंतपणे भोगावं लागते. आणि काही लोकांना मृत्यूनंतर ते जर भोगायचं नसेल तर आपल्याला मृत्यू हा शाश्वत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक माझा मित्र होता, त्याला मुलगा झाला, बाहेरगावी होता तो. 2-4 महिन्यांत ती बाई आली वाशिमला. मग आम्ही ठरवलं आता भेटायला जायचं. आणि मग आता एक दिवस आम्ही सगळ्यांनी वेळ ठरवलं की चला आपण यावेळेस जाऊ. मग एक एक जण निघाला आपापल्या घरून. पहिला गेला
तर आपला बाहेर त्या घराच्या बाहेर गेला, आत गेला. गेल्यानंतर ती मुलगी तिथे होती आणि लहानसं लेकरू, त्याच्या हातामध्ये त्यांनी 100ची नोट दिली, गालगुच्चा धरला. म्हटले अरे वा वा वा, फार छान मुलगा आहे, डॉक्टर होणार आहे, डॉक्टर होणार आहे म्हटल्यावर त्याची आजी आजोबा बसलेले होते, जागेवरच उभे राहिले. डॉक्टर, अरे म्हणे याला चहा आणा, पोहे आणा. त्याची बडदास्त सुरू झाली. तितक्यात मला दुसरा मित्र गेला, त्याने 100ची नोट काढली, त्याच्या हातामध्ये दिली, गालगुच्चा धरला. अरे वा वा वा, फार छान मुलगा आहे, वकील होणार आहे, वकील. त्याचे काका बसलेला, अरे बापरे, चहा आणा, पोहे आणा. सुरू झालं. तिसरा मित्र गेला, त्याने 100ची नोट काढली, त्याच्या हातामध्ये दिली, गालगुच्चा धरला. अरे वा वा वा, फार छान मुलगा आहे, इंजिनियर होणार आहे, इंजिनियर. त्याच्या हातावर बसली होती, जो उभे राहिले, अरे चहा आणा, पाणी आणा. सुरू झालं. मला थोडा उशीर झाला होता. मी आपला गेलो धावत पळत, गाडी उभी केली, चपला बाहेर काढल्या आणि गेलो तिथं. त्याच्या हातामध्ये 100ची नोट दिली, गालगुच्चा धरला. अरे वा वा वा, फार छान मुलगा आहे, एक दिवस मरणार आहे. असं म्हटलं, सगळेच उभे राहिले. मी म्हटलं काय झालं, डॉक्टर होणार आहे का? होईल एखाद्या वेळेस, पण नक्की आहे का? इंजिनियर, वकील, काही गॅरंटी नाही. एक दिवस मरणार आहे की नाही, हे 100% सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. मरणार आहे हे माहिती आहे, पण तरी देखील पचवलं का आपण? मरणार आहे म्हटलं की लागली उभे राहिले, हाकला हाकला. जे शाश्वत सत्य आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर रामायण वाचा. रामायण जर वाचलं तर आपल्याला माहिती आहे शाश्वत सत्य हा नश्वर देह आहे, एक दिवस जाणार आहे, मृत्यू मला प्राप्त होणार आहे. म्हणून रामाने जे तपस्वी जीवन जगलं, रामाने जे आणि नैतिकतेने जीवन जगलं, तसं जीवन मला जगण्याची आवश्यकता आहे. रामायणातून हे जर आपण घेतलं तर मला असं वाटते की तुम्ही खुश होणार, देशाला रामराज्य निर्माण करणार आणि हा भारत एक दिवस परम वैभवाला नेणार. हे रामायणाची शिकवणूक आहे, ती आपण शिकावी एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांना करतो. मला या ठिकाणी पाचारण केलं, तुम्ही मला झेललं, जे काय अर्धा पाऊण तास असेल तर तुमच्याही चरणावर नतमस्तक. सगळ्यांना प्रणाम, धन्यवाद. धन्यवाद सर.